एन.एम. वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हॉस्पिटलमधील 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचं रविवारी 20 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। गुरुपौर्णिमा 2025च्या शुभदिनी नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल इथं OPD विभाग, वातानुकूलित औषधालय, 20 बेडचा वॉर्ड, पॅथॉलॉजी लॅब, CT स्कॅन आणि कॅन्टीन अशा विविध विभागांचं उद्घाटन झालं। त्यानंतर आता गेल्या वर्षभरात हॉस्पिटलनं केलेली प्रगती आणि कार्यरत झालेले विविध विभाग दाखवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती। हॉस्पिटलमधील 74 बेडचा आंतररुग्ण विभाग, ऑपरेशन थिएटर्स आणि इतर अनेक विभागांची माहिती तसंच डॉक्टरांनी विविध सोयी सवलतींबद्दल माहिती सांगितली। हॉस्पिटलमध्ये आता आंतररुग्ण विभागात 3 मजले कार्यरत झाले आहेत। त्यात 3 ICUतील 30 बेड, 12 वातानुकूलित खोल्या, 6 स्वतंत्र खोल्या, प्रसूती विभाग, वॉर्डातील 19 बेड्स, कॅज्युअल्टी विभाग यांची सुरुवात झाली आहे। प्रशस्त मोकळं आवार शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळं सोयीचं अत्याधुनिक साधनसामुग्री आणि तत्पर नर्सिंग सेवा यामुळं वाडियात रुग्णांना समाधानकारक सेवा मिळत आहे। शहरातील 67 तज्ज्ञ डॉक्टर्स या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। ऑक्सिजन, मेडिकल गॅसेस यासाठीची पाईपलाईनची व्यवस्था, निऑन कोडेन कंपनीचे मल्टिपल मॉनिटर्स, अद्ययावत 3 एक्स-रे मशीन्स, 3 सोनोग्राफी मशीन्स, 7 व्हेंटिलेटर्स आदी अनेक उपकरणे वाडियामध्ये उपलब्ध आहेत। 8 बेडचं अद्ययावत डायलिसिस सेंटर NHPCL कडून पुरस्कृत झाले असून फ्रेजेनियस या कंपनीची डायलिसिसची सर्वोत्तम मशीन्स घेतली आहेत। डीमार्ट फाउंडेशननं 4 ऑपरेशन थिएटर्स आणि सर्जिकल युनिट तयार करण्यासाठी दिलेल्या मोठ्या मदतीतून अत्यंत अद्ययावत अशी 4 ऑपरेशन थिएटर्स आपल्या शहरात झाली आहेत। ही विशेष बाब नक्कीच उल्लेखनीय आहे। या ऑपरेशन थिएटर्स संकुलाचं उद्घाटन डीमार्टचे संचालक N. भास्करन यांच्या हस्ते रविवारी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे, अशी माहिती राम रेड्डी आणि अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी यांनी दिली। आज आपण सोलापूर येथील वाडिया हॉस्पिटलचा एक पूर्णपणे नव्याने 74 बेड्स च्या सोबत सुरुवात करत आहोत। वाडिया हॉस्पिटल हा सोलापूरचा अतिशय प्रसिद्ध आणि सेवा देणारा हॉस्पिटल होता, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीमुळे बंद होता। आता आपण त्याला पूर्णपणे CSR आणि मोठ्या संस्थांचे सपोर्टमधून उभा केलेला आहे। तर ह्याच्यामध्ये 74 बेड्स आपले सुरू झालेले आहेत। सगळे अद्ययावत डायलिसिस युनिट सुरू आहेत। पॅथॉलॉजी लॅब, औषधालय आहे। ह्यामध्ये रोज 10% बेड्स जे आहेत आपले ते पूर्णपणे मोफत असणार। बाकीचे 50% बेड्स 50% कॉस्टवर आपण देणार आहोत। आणि OPD आपली सकाळी आणि संध्याकाळी आणि एमर्जन्सी सेट 24 तास सुरू आहे। त्याच्यामुळे आता सोलापूरला एक दुसरा मोठा हॉस्पिटल उभा राहिला आणि या हॉस्पिटलची सेवा सोलापूरकरांना तर मिळणारच आहे, परंतु सोलापूरकरचे सोबत आपले बाजूचे जे जिल्हे आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातले धाराशिव, लातूर इथूनसुद्धा रुग्णांना खूप मोठी मदत होणार आहे। जो वाडिया हॉस्पिटल जो बंद होता, जो मागच्या वर्षी आपण OPD चालू केलं होतं, तर उद्यापासून 74 बेड आंतररुग्णचा रेग्युलरली चालू होतो आहे। आणि मला एकच सांगायचं आहे त्यातला सोलापूरकरांना आणि आसपासच्या जिल्ह्यातल्या नागरिकांना, या हॉस्पिटलमध्ये वाजिब दरामध्ये आणि आधी लेटेस्ट ट्रीटमेंट्स वाजिब दरामध्ये देण्यात येतील। आणि काही अगदी गरीब लोकांचं काही 10% बेड्स पण फ्रीमध्ये आणि काही 10% बेड्स 50%मध्ये ट्रीटमेंट देण्यात येईल। सर्वांना आव्हान आहे की याचा फायदा घ्यावा। या पत्रकार परिषदेला डॉक्टर शिरीष कुमठेकर, डॉक्टर सुनील मेहता, डॉक्टर संदीप भागवत, डॉक्टर राजेंद्र घुली, डॉक्टर विजय सावस्कर, मुख्य वैद्यकीय अधिकारी
डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल, वासुदेव बंग, संजयभाई पटेल, कल्पेश जव्हेरी, राजेश गांधी, राजन रिसबुड, निष्काम सेवा देणारे सेवाव्रती तसंच सविता लळित, रामदासी, जाम मिलचे राजेश दमाणी आणि इतर मान्यवर कर्मचारी उपस्थित होते.